तर या होत्या आतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा। यानंतर काही खास घडामोडी। कोरोनाचा सामना करताना सरकारी यंत्रणेतील उणीवा आता लपून राहिल्या नाहीयेत। एकीकडे परराज्यातील मजुरांचा प्रश्न बिकट बनलाय, तर दुसरीकडे कोरोना बाधितांचा सतत आकडा वाढत चाललाय। त्यामुळे ठाकरे सरकारची चांगलीच कसोटी लागली आहे। आता विरोधकांनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यानं सरकारची चिंता वाढली आहे। अशातच आता विरोधी पक्षानंही सरकारला याच मुद्द्यावरून धारेवर धरले। मुंबईत क्षमतेपेक्षा कमी केल्या जात असलेल्या कोरोनाच्या चाचण्या आणि कोरोना पॉझिटिव्हिटीची आकडेवारीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणली आहे। कोरोनामुळे जे संकट उभं राहिलं आहे त्याचा सामना करताना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्या प्रकारे तो मुकाबला केला पाहिजे, सामना केला पाहिजे, तसं होताना दिसत नाही। आणि त्यामुळे आज देशामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे पेशंट्स आणि सर्वात जास्त कोरोनामुळे मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहे आणि याची संख्या रोज वाढते आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार 18 मे 2020 पर्यंत देशात कोरोनाच्या 23,02,792 चाचण्या झाल्या। त्यापैकी 96,169 जण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत। ही आकडेवारी पाहता देशात कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 4.17%। मात्र महाराष्ट्रात हाच दर 12.43%। राज्यात 2,82,000 चाचण्या झाल्या, त्यापैकी 35,058 जण पॉझिटिव्ह आढळले। तर मुंबईत 1,62,000 जणांच्या चाचण्यांपैकी 21,335 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत। मुंबईत कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 13.17% इतका आहे। कोरोनाच्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात 3 पट अधिक असल्याचं फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिलंय। तसंच मुंबईत दररोज 10,000 कोरोना चाचण्यांची क्षमता असताना केवळ 4 ते 4,500 चाचण्या का केल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। विरोधी पक्ष नेत्यांच्या या हल्ल्यामुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। यावर ठाकरे सरकार काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर काही खास, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।